शुक्रवारी दिवा आणि डोंबिवलीतल्या प्रवाशांची रिक्षा चालकांनी लूट केली। रिक्षा चालकांनी अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं। ही बातमी झी 24 तासवर दाखवण्यात आल्यानंतर रेल्वे स्टेशनला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार डोंबिवलीतल्या 13 रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे। मुंबईतल्या कुर्ला आणि अंधेरीतल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मनसेनं मोर्चा काढला। 2008 साली MMRDA कडून पालिकेकडे रस्ता हस्तांतरित झाला, मात्र त्या रस्त्यावर अनधिकृत बांधकामं झाल्यानं वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप मनसे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केलाय। नवी मुंबईतील वाहतूक पोलीस आता हायटेक झालेत। नवीन वर्षात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर हायटेक नजर नवी मुंबई पोलिसांची असणार आहे। कळंबोली वाहतूक शाखेनं ऑनलाईन कारवाईला सुरुवात केली आहे। पोलीस आधुनिक यंत्राच्या मदतीनं हातात टॅब घेऊन कारवाई करणार आहेत। घाटकोपरच्या भटवाडीत एका विवाहितेनं दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी दारुड्या पतीला अटक केली आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जांभळी नाका परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। यात माळी समाजासह इतर संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।